शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी भाजप आणि शिवसेना युतीच्या गोठलेल्या चर्चेची कोंडी अखेर फुटली आहे। विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही निवडणुकांसाठी एकत्र जागा वाटप करा अशी अट शिवसेनेने घातली आहे। तसंच 2 दिवसात प्राथमिक चर्चेलाही सुरुवात होतीये। निवडणुकीसाठी एकत्र जागा वाटप करा। शिवसेनेची भाजपासमोर अट। युतीच्या गोठलेल्या चर्चेची कोंडी फुटणार। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिनी भाजप शिवसेना युतीच्या गोठलेल्या चर्चेची कोंडी अखेर फुटली आहे। पण विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही निवडणुकांसाठी एकत्र जागा वाटप करा तेव्हाच युती होईल अशी अट शिवसेनेनं घातल्याचंही समजतंय। 28 जानेवारीला भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीआधी ही चर्चा व्हावी अशी सेनेची मागणी आहे। शिवसेनेचा सोबळाचा नारा आहे उद्धव ठाकरे साहेबांचा आणि त्याची संपूर्ण तयारी पक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करतो। भाजप नेते जाहीरपणे सांगतात की आम्ही युतीसाठी तयार आहोत, शिवसेनेशी बोलणी देखील सुरू आहे, चर्चा देखील सुरू आहे। मग जर कुठे बोलणी गुप्तपणे सुरू असतील ते चालू राहू द्या। विशेष म्हणजे परिस्थिती पाहता भाजप सुरुवातीपासूनच युतीसाठी आग्रही आहे। हीच संधी साधून सेनेसमोर अटी शर्ती ठेवल्या आहेत। मी म्हटलं ना की शेवटी असं आहे की प्रत्येकाला असं वाटत असतं की मला अधिकारी गोष्टी मिळाल्या पाहिजेत। असं वाटत असताना एकत्र बसून जो निर्णय होतो तो सगळ्यांना मान्य करायला लागतो। त्यामुळे त्यांना वाटतं की आमचा मुख्यमंत्री असलं पाहिजे। भाजपचं म्हणणं आहे की ऑलरेडी आता आमचा आहे मुख्यमंत्री आणि त्यामुळे आमचं असलं पाहिजे हे वेगळं म्हणण्याची आवश्यकता नाही। चर्चेतून राज्यात सत्ता स्थापन झाल्यापासून शिवसेना भाजपचं तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना असा डाव सुरू आहे। आतापर्यंत युती होणार नाही असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अनेकदा म्हटलेत, पण आता युतीशिवाय गत्यंतर नाही हे सेनेला कळून चुकलंय। पण त्यातही अटी शर्ती घालून सेनेनं भाजपला पुन्हा एकदा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय। राजू सोनवणेसह वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई।